करमाळा तालुक्यातील विविध घडामोडींसह इतर ठिकाणच्या घटनांची माहिती मोबाईलवर मिळविण्यासाठी यूट्यूब चॅनल करमाळ्याची खबरला सबस्क्राईब करा. नमस्कार. करमाळा नगर परिषद निवडणुकीचा निकाल नेमका काय लागेल? 3 प्रमुख गट, प्रचंड लक्ष्मी दर्शन आणि सायलेंट वोटर या महासंग्रामात कोण मारणार बाजी? करमाळा नगर परिषद निवडणुकीत यंदा मोठी चुरस पाहायला मिळाली आहे. शिवसेना, शिंदे गट, भाजप आणि स्थानिक करमाळा शहर विकास आघाडी यांच्यात थेट तिरंगी लढत झालेली आहे. पण या निवडणुकीचा निकाल आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठा गुंता बनल्याचेही चित्र निर्माण झाले आहे. कोणत्याही राजकीय विश्लेषकांना या निकालाचा नेमका अंदाज बांधता येत नसल्याची स्थिती शहरामध्ये दिसून येत आहे. दरम्यान या अनिश्चिततेची आहेत 5 प्रमुख आणि निर्णायक अशी कारणे. तीच कारणे आपण या भागामध्ये जाणून घेऊयात. कारण क्रमांक 1, तिरंगी चुरस. यंदा 3 प्रमुख गट मैदानात असल्याने मतांचे मोठे विभाजन निश्चित झालेले आहे. कोणताही एक गट निर्णायक बहुमताजवळ पोहोचेल काय याबाबतची उत्सुकता आहे. दरम्यान निकालाची अनिश्चितता मात्र शिगेला पोहोचली आहे. कारण क्रमांक 2, राष्ट्रवादी काँग्रेसची गुंतागुंतीची भूमिका. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाने नगराध्यक्षपदासाठी भाजपला पाठिंबा दिला, पण नगरसेवक पदाच्या 7 जागांवर त्यांनी आपले स्वतंत्र उमेदवार उभे केले. शिवाय एका अपक्ष उमेदवाराला त्यांनी पाठिंबाही दिला. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या या दुहेरी भूमिकेमुळे मतदारांमध्ये नेमका संदेश काय गेला हे निकालाशिवाय कळणे मात्र शक्य नाही. कारण क्रमांक 3 आहे प्रचंड असे लक्ष्मी दर्शन. नगर परिषद निवडणुकीत यावेळी मोठ्या प्रमाणात पैसा वापरला गेल्याची जोरदार चर्चा सध्या शहरामध्ये आहे. आर्थिक प्रभावामुळे मतदारांनी पारंपरिक राजकीय निष्ठा बाजूला सारून नेमका कोणता निर्णय घेतला असेल याचा अंदाज लावणे आता कठीण बनले आहे. 4थे कारण आहे सायलेंट वोटरचा कौल. शहरात मोठा वर्ग असा आहे जो मत कोणाला देणार हे जाहीरपणे बोलत नाही. शेवटच्या क्षणी हे शांत मतदार ज्या बाजूला झुकतील तोच उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे. महिला, नवीन मतदार तसेच ज्येष्ठ मतदार यांचा या सायलेंट वोटरमध्ये समावेश होत आहे. त्यांनी नेमका कोणाला कौल दिलाय हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. कारण क्रमांक 5 आणि महत्त्वाचे कारण, अपक्षांमुळे झालेले मतांचे विभाजन. प्रमुख पक्षांव्यतिरिक्त अपक्ष उमेदवार याशिवाय करमाळा शहर विकास आघाडीचे उमेदवार प्रत्येक वार्डामध्ये परिणाम करणार आहेत. प्रत्येक वार्डात मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन झाल्याचे दिसून येत आहे. यामुळेच एका पक्षाला, एका गटाला मिळणारी मते कमी झाल्याने निकालाची निश्चिती करणे यावेळी अवघड बनले आहे. करमाळा नगर परिषदेच्या या निवडणुकीत स्थानिक राजकारण, गटतट आणि अनपेक्षित समीकरणे यांचा महासंग्राम देखील पाहायला मिळाला आहे. ही निवडणूक कोण जिंकणार याचा फैसला मतमोजणीच्या दिवशीच होणार आहे. तुम्हाला काय वाटतं, या निवडणुकीत कोण बाजी मारणार? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.